नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि दर्जेदार अशी आपली ही लेक्चर सिरीज सुरू आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहेत त्या खंडपीठांविषयी सविस्तर माहिती जी आहे ते सविस्तर माहिती आपल्या या प्रश्नांमधून मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो काय करायचंय, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वाचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर बघा, आजच्या लेक्चर मधील पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर जे आहे ते उत्तर मित्रांनो कमेंट करायचं आहे. प्रश्न बघा काय आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीश कोण नियुक्ती करते. बघा, मुंबई उच्च न्यायालय जे आहे या उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं आपल्याला इथे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन बघा, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि राज्यपाल असे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर चला करेक्ट ऑप्शन पाहूया आपण काय आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे जे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. आलं का लक्षात? राष्ट्रपती काय करत असतात, जे खंडपीठ आहेत त्याचे जे न्यायाधीश असतात त्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात कोणत्या प्रकारचे खटले चालतात. बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात कोणत्या प्रकारचे खटले चालतात आपल्याला इथं विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये बघा काय म्हटले, फौजदारी, फक्त नागरी, फक्त घटनात्मक आणि नागरी व फौजदारी अशा दोन्ही पद्धतीचे. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, नागरी व फौजदारी अशा दोन्ही प्रकारचे जे खटले आहेत ते खटले मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांमध्ये चालतात. चला पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला काय आहे ते, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. बघा, आपल्याला इथं काही 4 विधानं दिलेली आहेत आणि या विधानांपैकी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. इथं मित्रांनो आपल्याला कोणतंही विधान दिलं जाऊ शकतं, अशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये. औरंगाबाद खंडपीठ विदर्भात आहे. पुढचा, नागपूर खंडपीठ गोव्यात आहे, पणजी खंडपीठ गोव्यात आहे आणि मुंबई खंडपीठ मराठवाड्यात आहे. चला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यातील करेक्ट ऑप्शन पाहूया काय आहे ते, की पणजी खंडपीठ गोव्यात आहे हे काय आहे, करेक्ट याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात जुने खंडपीठ कोणते. बघा, मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्या उच्च न्यायालयाचे सर्वात जुने खंडपीठ कोणते आहे आपल्याला इथे विचारलेले आहेत. 4 ऑप्शन देखील तुम्हाला इथे दिलेले आहेत. मित्रांनो बघा, तुम्ही ड्रायव्हर भरती किंवा बॉम्बे हायकोर्टच्या कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, तुमच्यासाठी ही जी काही टेक्निकल प्रश्न आहेत ड्रायव्हर भरतीचे किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीचे, त्या प्रश्नांची पीडीएफ मी तुम्हाला आपला एक वेबसाईट आहे एमटेक, MTEC SOLU.com ही आपली वेबसाईट आहे. MTEC SOLU.com या वेबसाईट वरती जायचं आहे आणि तुम्हाला ड्रायव्हर भरतीचे तांत्रिक प्रश्न किंवा बॉम्बे हायकोर्टच्या इंटरव्ह्यूची तयारी करायची असेल तर त्याच्यासाठीची पीडीएफ मी तुम्हाला तिथे दिलेली आहे. ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तिथून तुम्ही ती पीडीएफ मिळवू शकता. तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात जुने खंडपीठ कोणते आहे, औरंगाबाद, पणजी, मुंबई आणि नागपूर असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. करेक्ट ऑप्शन बघा याचं काय आहे, नागपूर हे काय आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात जुने खंडपीठ आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे, दादर व नगर हवेली येथील प्रकरणे कोणत्या खंडपीठात येतात. दादर व नगर हवेली येथील प्रकरणे कोणत्या खंडपीठात येतात, तर ऑप्शन मध्ये मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी. चला मित्रांनो, तुमचं उत्तर आहे ते उत्तर प्लीज कमेंट करत चला, म्हणजे मला समजतं की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितपणे पूर्ण पाहत आहे. आणि दादर व नगर हवेली येथील प्रकरणे पणजी या ठिकाणच्या खंडपीठात येतात. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा काय आहे, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाची प्रमुख भाषा कोणती आहे. इथं भाषा देखील आपल्याला विचारलेला आहे की मुंबई उच्च न्यायालयातील न्यायालयाची
न्यायालयीन कामकाज जे चालतं त्या कामकाजाची भाषा कोणती आहे? त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू असे हे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे की मुंबई उच्च न्यायालयातील न्यायालयीन जी भाषा आहे ती इंग्रजी भाषेमधून चालते. जरी महाराष्ट्रामध्ये जरी असलं तरी तिथली जी न्यायालयीन भाषा आहे ती इंग्रजी भाषेमधूनच आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा, मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील कशासाठी प्रसिद्ध आहे असं आता आपल्याला इथं विचारलेलं आहे. सर्वात नवीन न्यायालय, सर्वात जुने कार्यरत उच्च न्यायालयांपैकी एक आहे आणि सर्वात लहान न्यायालय फक्त राज्य न्यायालय. चला, मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला विचारलेलं आहे. इथं 4 ऑप्शन देखील दिलेले आहे आणि करेक्ट ऑप्शन बघा, सर्वात जुने कार्यरत उच्च न्यायालयांपैकी एक आहे कोणतं? मुंबई उच्च न्यायालय. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. बघा, तुमची 9 ते 10 मिनिटच या ठिकाणी घेतली जातात. 9 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला अतिशय महत्वाचे 10 प्रश्न दिले जातात. हे प्रश्न मित्रांनो तुम्ही कुठेही बसल्या, घर बसल्या, कुठं गाडी चालवत असाल, बसमध्ये प्रवास करत असाल, कुठेही असाल तरी तुम्ही आपली ही जी लेक्चर सिरीज आहे यातील लेक्चर पाहू शकता. फक्त तुम्हाला 10 मिनिटाचा कालावधी द्यायचा आहे आणि 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 10 महत्वाचे प्रश्न या ठिकाणी मी देत असतो. तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे इंग्रजी नाव काय आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे की मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्या मुंबई उच्च न्यायालयाचे इंग्रजी नाव काय आहे? चला, ऑप्शन मध्ये दिलेले आहे बॉम्बे हायकोर्ट, महाराष्ट्र हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट आणि वेस्टर्न हायकोर्ट. चला, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. करेक्ट आन्सर तुम्हाला माहित आहे, बॉम्बे हायकोर्ट हे काय आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे इंग्रजीतील नाव आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, खालीलपैकी कोणते खंडपीठ पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे? बघा, खालीलपैकी कोणते खंडपीठ पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे? नागपूर, औरंगाबाद, पणजी आणि मुंबई असे हे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे की खालीलपैकी मुंबई खंडपीठ हे जे आहे ते खंडपीठ पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी मुंबई खंडपीठ आहे. पुढचा प्रश्न बघा, आजच्या प्रश्न मालिकेतील हा शेवटचा प्रश्न आहे. मित्रांनो, असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. तुमचे मित्र, नातेवाईक जे मुंबई हायकोर्टची परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे आहेत. नक्कीच तुमच्या एक शेअरनं त्यांना याचा फायदा होणार आहे. तर बघा, औरंगाबाद खंडपीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, कोणतं खंडपीठ? औरंगाबाद खंडपीठ जे आहे ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर, बीड, अमरावती आणि गोंदिया. औरंगाबाद खंडपीठ कोणत्या जिल्ह्यात येतं? तर याचं करेक्ट आन्सर आहे बीड. बीड या जिल्ह्यामध्ये काय आहे? औरंगाबाद खंडपीठ आहे. तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन प्रश्नांबरोबर आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.